नमस्कार मंडळी, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खिचडी. तर खिचडी कोणाला आवडत नाही, खिचडी सर्वांनाच आवडते. तर सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते. तर त्यासाठी मी इथे 3 छोटे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. आणि मी पावशरला हा माझा मोजमापायचा मापायचा शेर आहे पावशेरचा. त्याला थोडंसं कमी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता मी यामध्ये पण लवंग टाकलेले आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल यूट्यूबवर, रव्यामध्ये मी हे लवंग टाकते, तर नक्कीच पहा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर इथे मी छोटी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही डाळीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे मुगाची डाळ किंवा दुसरी डाळ तुम्हाला जी आवडेल ती टाकू शकता, पण मी प्रेफर तुरीचीच करते कारण आमच्या घरामध्ये तुरीची डाळ आवडते. तर आणि तुम्ही ते बघू शकता मी छोटे छोटे काप करून घेतलेले कांद्याचे, बटाटा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटोचे काप छोटे करून घेतलेले आहे, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि खडा मसाला. खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी घेतली आहे, मिरे आणि तेजपत्ता आणि दगडी फूल आणि मी 1 चमचा धना पावडर पण घेतलेली होती आणि आपल्याला मसाल्याचा डब्बा. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने. इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी साधारण 2 ते 2.5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि खडा मसाला टाकून द्यायचा आहे आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तो शेंगदाणे, हिरवी मिरची टाकायची आहे. छान असं तेलामध्ये परतून झालं की आपल्याला बाकीचे टाकायचं आहे. म्हणजे आता यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे, बटाटा टाकायचा आहे. मी कांदा आणि बटाटा एकत्रच टाकते, पण भरपूर लोक कांदा आधी परतून घेतात आणि नंतर बटाटा टाकतात, पण ही खिचडी आहे आणि म्हणून मी एकत्रच टाकलेलं आहे. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे लवकर नरम होईल कांदा. आणि त्यामध्ये मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये आता टाकायचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे. आणि मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घ्यायचे आहेत धुतलेले. तांदूळ मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकते. मी नेहमीच टोमॅटो शेवटी टाकते. आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे पावशेर तांदूळ आणि 1.5 वाटी छोटी डाळ घेतलेली आहे. तर यासाठी मी 1.5 ते 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला जास्तच अशी गसगसं म्हणजे जास्त शिजलेली पाहिजे असेल तर पाणी जास्त वापरा आणि कमी शिजलेली पाहिजे असेल तर थोडंसं पाणी म्हणजे तांदूळ बुडते राहतील एवढं पाणी टाका. आणि इथे झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि हो, आपली इथं खिचडी रेडी आहे. खिचडी रेडी आहे. पापड, लोणचं आणि गरम गरम खिचडी, काय कॉम्बिनेशन, वा मस्तच. तर इथं खिचडी रेडी आहे आपली. झाकण मी उघडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे खिचडी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही खिचडी आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी, माझे ब्लॉग आणि माझे विचार, तर नक्कीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.